भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. महायोग पेटे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातुम मुनींद्रहि, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर, करुणाकर दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्याधिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. परब्रह्मेचा बोध प्रतीक्षावे, जयाची गीता वाचिता ज्ञानदेवे, अति मूढतयाने ब्रह्म भावा, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानदेवा. नमो ज्ञानदेवो, नमो ज्ञानराजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा, मती मंद ते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा रचितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की विठाला विठाल भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपारायण, अखिल विश्वकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. भगवान श्री भोलेनाथ बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत करून सकल संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. सकल टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा, तुळशीवाली माता, समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या चरणावर एक वार साष्टांग दंडवत करून सेवेला सुरुवात करतो. अभंग अतिशय महत्वाचा आहे, सहज सोपा वाटणारा अभंग आहे, बरोबर ना? सहज आणि सोपा वाटणारा अभंग आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. सहज वाटतो, सोपा वाटतो, फक्त समजायला अवघड आहे. विठाला विठाला. भक्ताची दशा, भक्ताची अवस्था आणि भक्ताची ओळख करून देणारा हा अभंग आहे. अभंग अतिशय महत्वाचा आहे. का महत्वाचा अभंग आहे? कारण आपण कुणालाही भक्त समजून कुणाच्याही पायावर डोकं ठेवतो. तुकोबरायांचा भक्त जाणून तुम्ही घ्या, हे म्हणण्यामागचा उद्देश कदाचित असा असावा की बाबा हो, तुम्ही भक्त कुणालाही समजू नका. हो, कीर्तन करतो, चांगलं बोलतो, खूप छान गायन करतो म्हणजे तो भक्त झाला. नाही 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 नाही, भक्त त्याला म्हणायचं नाहीये. भक्त कोण आहे? ऐसे जाना
जे देही उदास, देहावर उदास ऐसे भक्त जाना, आशा पाश ज्यांची मरून गेली, निवारली वारली त्यांची आशा. हृदयात कोणतीच आशा नाही, देहावर उदास आहे. मग ते जगत नाहीत का? अरे जगतात ना. दुसऱ्या चरणात सांगतात, विषय तो त्यांचा, या विषयाला धरून जगतात, इह लोकातले विषय सोडून देतात आणि नारायण विषय धारण करतात आणि मग जगतात, त्यांना भक्त म्हणा. बर, भगवंताचं यांच्याबद्दलच काय, निर्वाणी गोविंद असे ज्यांच्या माग पुढे भगवंत राहतो त्यांना भक्त म्हणा. शेवटचं चरण कसं, आता हे शेवटच्या चरणाबद्दल बरेचशा लोकांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारची मतं निघतात. आमच्या गुरुजींनी लावलेली संगती सांगतो. सत्य तुका म्हणे, सत्य कर्मा व्हावे साह्य. आता इथं असं शब्दशः अर्थ निघतो की सत्य कर्माला साह्य व्हा. घातली भय नरका जाणे, नरकाला जायची भीती वाटत असली तरी काय करा, सत्य कर्मामध्ये रत राहा. गुरुजींनी लावलेली संगती सांगतो. जे भक्त नरकाला जाण्याची भीती दाखवली तरीही सत्य कर्मापासून बाजूला होत नाहीत, त्यांना भक्त म्हणा. विठाला विठाला. अतिशय अभंग सोपा आहे, सहज समजण्यासारखा आहे आणि समजून घेण्यासारखा हे आहे. फार त्याच्यामध्ये खोलामध्ये घुसायचं नाही. आपण साधक दशेतली माणसं आहे सर्वजण. माझ्या मते कीर्तनाला आलेली तरी सगळी साधक असली पाहिजे, नाही का? आपण ऐकणारी माणसं. साधक म्हणजे काय? ईश्वराच्या प्राप्तीसाठी केला जाणारा प्रयत्न, हा ज्याच्या जीवनात चालू आहे त्याला साधक म्हणतात. भगवंताची प्राप्ती मला व्हावी याही पलीकडे जातो. भगवंताची प्राप्ती नसेल तरी निदान सुखाच्या प्राप्तीसाठी तरी, सुखाच्या प्राप्तीसाठी जरी आपला प्रयत्न चालूच आहे. प्रत्येकाला वाटतं मला काय मिळावं, सुख मिळावं. आणि सुख मिळावं म्हणून जो भगवंताची प्रार्थना करतो किंवा भक्ती करतो तो प्रत्येक भक्त आहे. फक्त फरक एवढाच आहे, तुकोबरायांनी सांगितलेला हा भक्त वेगळा आहे आणि आपण करणारे जे कोणी सगळे मंडळी भक्त आहे यांच्यात फरक आहे. तुकोबरायांनी सांगितलेला भक्त वेगळा, आपण मानतो ती भक्ती ते भक्त नाही असं नाही. प्रत्येक मनुष्य भक्त आहे. जो भगवंताच्या पुढे उभं राहून त्यांची प्रार्थना करतो, नाम जप करतो किंवा काहीतरी मिळावं म्हणून भक्ती करतो, तो प्रत्येक जण भक्त आहे. कारण भक्ती करण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामाने या कलियुगामध्ये उद्धार होईल. दुसरं कुठलंही साधन शिल्लक नाही. कारण ती सगळी शांत झालेली साधनं आहेत. ती करायला तुमच्याकडे वेळ नाही. ती साधनं करायला गेलो आयुष्य संपन, पण साधन होणार नाही. मग आपण साधन कोणतं करू शकतो? भगवंताचं नाम. मग हे नाम घेणारा सगळा भक्त वर्ग, या सगळ्या भक्तांची गणना एकाच गोष्टीत होते, ती म्हणजे भक्त. पण तुकोबरायांना मान्य असणारा तो भक्त आहे, तो या अभंगामध्ये त्यांनी सांगितला. मग आपण भक्त नाही का? देहावर उदास तो भक्त आहे. मग आम्ही देहावर उदास नाहीये, अजून आम्हाला देहाची तादात्म्य दृष्टी आमची संपलेली नाहीये. मग आम्ही भक्त नाही का? हो, सगळे भक्त आहे. कारण भक्ताच्या शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितले: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. विठाला विठाला. भक्त भगवंताच्या भक्तीसाठी जो प्रयत्न करतो तो आर्त भक्त जो आहे तो आपल्या शरीराची व्याधी, शरीरापासून होणारा जो त्रास आहे, शरीरामध्ये असणारा जो रोग आहे, हा रोग घालवण्यासाठी जो भक्ती करतो त्याला आर्त भक्त म्हणायचं. अर्थार्थी भक्त कोणता आहे? तो भक्त जो भक्त अर्थार्थी म्हणजे अर्थ म्हणजे काय? अर्थ पैसा पैसा. जो फक्त पैसा पैसा करतच भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त आहे. आणि अर्थ भक्त देहाची व्याधी घालवण्यासाठी प्रयत्न करतो. अर्थार्थी भक्त अर्थाच्या प्राप्तीसाठी भक्ती करतो. आणि जो तिसरा भक्त आहे जिज्ञासू. जिज्ञासू जाणावया लागी, भगवंताला जाणण्यासाठी जो भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त आहे. आणि जो भगवंताला जाणलेला आहे, ज्याने भगवंताची ओळख करून घेतली आणि ज्या
भगवंत ज्याच्या जवळ राहतो, की ज्याचं वर्णन तुकोबरायांनी या अभंगात केलेलं आहे, तो भक्त म्हणजे ज्ञानी भक्त आहे. विढाला विढाला. खूप सुंदर आहे आणि त्याचं चिंतन खूप मोठं आहे. मला नाही वाटत आजच्या आपल्या या वेळेमध्ये होईल, पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करूया. सुंदरसा हा सप्ताह चालू आहे. त्या सप्ताहामध्ये आजची 3ऱ्या क्रमांकाची ना, बरोबर ना, 3ऱ्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला भगवान भोलेनाथ बाबाच्या कृपेनं मला ती प्राप्त झाली. त्या भगवंताचे प्रथमतः आभार मानतो की मी त्याच्या भक्तीचा अधिकारी आहे, असं त्यानं ठरवले असल्यामुळं ती आपल्याला सेवा मिळते. असू द्या, भगवंताला वाटलं ना की आपली इथं सेवा याची व्हावी, कितीही विरोधक असू द्या, सेवा ही भेटते. असो, सुंदरसा प्रकारचा हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये सगळ्यात मोठं आणि महत्वाचं योगदान आपले लक्ष्मण बाबा, त्यांना मी दरवर्षी धन्यवाद देत असतो आणि भगवंताकडे प्रार्थना करत असतो की यांच्या हातून असं कार्य नित्य करावं. काय त्यांच्या हातून जर हे कार्य घडलं तर त्यांच्या बरोबर आपण सगळेच्या सगळे भगवंताच्या भक्तीच्या लायकीचे म्हणा किंवा अधिकारी ठरतो. याही पलीकडे जायचं झालं तर त्यांच्यामुळे आपल्याला भगवंताची आज भक्ती घडते. आणि भक्ती करण्याला जो कोणी कारण ठरतो, भक्ती आपण ज्याच्यामुळे करतो त्या माणसाला म्हणा, त्या व्यक्तीला म्हणा, यानं केलेल्या भक्तीचं अर्ध फळ हे त्याला जातं, बर का. हो, हे दाता तोची एक जाना वाट दावी त्याच्या म्हणजे प्रथम भगवंताचे आभार आणि नंतर यांचे आभार. हो, पांडुरंगा करू प्रथम नमन आणि दुसरे चरण. सांगायचा उद्देश एवढाच आहे की भगवंतानं यांच्या ठिकाणी असं सामर्थ्य द्यावं की त्यांच्या हातून हा कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत नाही झाला तरी चालू राहिला पाहिजे, एवढं तरी ईश्वरानं त्यांच्यावर कृपा करावी. यासाठी जर आपल्या आजच्या सेवेचं जर पुण्य त्यांना समर्पण करून जर काही होत असेल तर आपण करू. आजच्या आपल्या सगळ्या कीर्तनाचं जे काही फळ मिळेल भगवंतानं त्यांच्या प्रारब्धात ते जमा करावं. या विश्वामध्ये भक्ती संप्रदायामध्ये तुकोबराय, ज्ञानोबराय हे होऊन गेलेले, त्यांनी जे ज्ञानेश्वरी गाथा सांगितलं त्याच्यामध्ये दोनच माणसं आपल्यासाठी महत्वाचे बाबा. कोणते? की जो आपल्याला परमार्थाला लावतो, पहिला महत्वाचा तो, आणि दुसरा कोणता? जो आपली निंदा करतो, तो फार फार आणि फार आपल्यासाठी महत्वाचा असतो. का? निंदा करणारा पाप धुवून काढतो आणि भक्ती करायला लावणारा पुण्याची वाढ करतो. असू द्या, जाऊ द्या, भगवंत त्यांच्यावर कृपा करावी भगवंतानी आणि त्यांच्या हातून असा सप्ताह वर्षानुवर्षी याच्यामध्ये वाढ व्हावी, त्यांची भक्ती घडावी. भक्ती त्यांच्या हृदयामध्ये भगवंतानं स्वतःच्या नामाचं बीज लावावं आणि नाम चिंतन त्यांच्या हातून रात्रंदिवस कदाचित ते करत असतील, आपल्याला ते माहिती नाही. पण जर आधीमध्ये खंड पडत असेल, भगवंतानी त्यांची निरंतर वारंवारता, नामचिंतनाची वारंवारता वाढवावी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कारण नामचिंतन हे इतकं महत्वाचं साधन आहे, नामस्मरण हे इतकं महत्वाचं आहे. कलियुगामध्ये फक्त नामस्मरण करा, बाकी काहीच करायची गरज नाही. हो, नामस्मरण विषयी माणसं आहे आपण. हो, मी तुमच्या मधलाच, मी बाजूला नाही, मी काही इथं उभं राहिलो म्हणजे वेगळा कोणी ज्ञानी अजिबात नाही. मी सामान्यातला सामान्य मनुष्य आहे. हो, सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, मग आपलं एकच काम आहे, बाकी काही करू नका, फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे सोडायचंच नाही. आपोआप वाढ होत राहते आपल्या साधनेमध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या या हृदयामध्ये भगवंताच्या प्रेमाचा हळूहळू त्याच्यात उदय होतो. लगेच होत नाही, हृदय लगेच रिकाम होत नाही. नामचिंतनानं हृदय रिकाम लगेच होत नाही. जोपर्यंत हृदयामध्ये विषयाचा पकडा आहे, जोपर्यंत हृदय आपलं विषयाने गच्च भरलेलं आहे,
तोपर्यंत आपल्याला नामाची गोडी लागत नाही आणि परमार्थ वाढीसही लागत नाही. नामचिंतन याच्यासाठी आपल्याला एकच साधू संतांनी सांगितलं, संतांनी जसा देव सायासन धरला तसं आपण नाम सायासन धरायचं. विठाला विठाला देव तीही बळे धरिला सायाचे. या बघा आपण चिंतन आपल्या गावामध्ये झालं, नानांना माहिती सगळ्यांनाच माहिती. जसा संतांनी देव सायासन धरला तसा आपण देव नाही धरायचा. लक्षात घ्या, तुम्हाला वेगळं वाटेल काही, देवाच्या माग लागायचं नाही, त्याच्या नामाच्या माग लागायचं. विठाला नामाच्या माग लागलं की तो कुठंच जात नाही, त्याचं नाम धरून बसायचं, बाकी काहीच करायचं नाही. नाम, आता नामचिंतन, नामावर बऱ्यापैकी सुरुवात पहिल्या दिवशी चिंतन झालेलं आहे, म्हणून जास्त वेळ त्याच्यावर घालवत नाही. एक छोटा दृष्टांत सांगतो आणि आपल्या चिंतनाकडे वळतो. हो, नामाचा प्रभाव 2 मिनिटं, कारण हा अति आवडीचा आणि अति प्रिय विषय असल्यामुळे त्याच्यावर थोडस बोलायची इच्छा नेहमी असते. नाम, हो, भगवान परमात्म्याचं नाम किती महत्वाचं आहे. ज्यांच्या समोर आपण बसलेलो आहोत ते भोलेनाथ बाबाचे भक्त एका गावामध्ये राहत होते. त्यांना एक उपवर झालेली सुंदर मुलगी होती आणि त्या मुलीकडे पाहून एक मनुष्य वेडा झाला. मनुष्य म्हणतो मी, मुलगा नाही हा. हो, बारकाई नाही का, माणूस हा जसा वय वाढलं म्हणजे हृदयातले विकार क्षमवतात असं होत नाही. लक्षात घ्या, माणूस वयाने वाढला तरी हृदयातल्या सात्विकतेनं तो वाढत नाही, आतले विकार तसेच राहतात. हो, वय वाढलं तरी विकार तसेच राहतात, क्षमत नाही. त्या माणसाचं त्या स्त्रीकडं, त्या मुलीकडं लक्ष गेलं आणि तिच्यावर त्याचं मन भाळलं. भाळल्यावर तो घरी गेला, उदास बसला. बायकोच्या लक्षात आलं काहीतरी भानगड झालेली दिसते. घरात सगळ्यात माणसाला झालेला त्रास हा पहिला कुणाला कळतो माहिती? कुणाला ना? आपल्या बायकोला. हो, माणूस त्याच्या चेहऱ्याचा हावभाव पाहिला ना, आपल्याला घरात बायको जेवढी ओळखते तेवढं कुणीच ओळखत नाही. तुम्हाला खोटं वाटेल पण हे सत्य आहे. बायको जेवढी नवऱ्याला ओळखते ना तेवढा कुणीच ओळखू शकत नाही. आपला नवरा विषयी एक साधू आहे ही बायकोच सांगू शकते, दुसरं नाही. हो, हृदयामध्ये भक्ताचा वास आहे याच्या की भगवंताचा आहे की विषयाचा आहे, ही ओळख फक्त नवरा बायको मध्ये दोघांनाच आहे. याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या पुढे तुम्ही किती वैराग्याच्या गप्पा मारा, गप्पा मारून वैराग्याच्या त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. की त्याच्या घरात त्याची बायको ओळख, त्याच्या बायकोनं ओळखलं काहीतरी गडबड झालीये. तिनं विचारलं न राहून, म्हणे काय झालं? ती बिचारी पतिव्रत होते, त्याच्या पायावर मस्तक ठेवलं आणि विचारलं तुम्हाला काही अडचण असू द्या मला सांगा, मोकळ्या मनाने सांगा, तुमची अडचण मी दूर करते. तिनं असं एवढं विश्वासानं विचारलं, यानं खरं सांगून टाकलं त्या सावकाराच्या मुलीवर माझं मन गेलं, मला तिच्याशिवाय जेवण गोड लागत नाही, वेडा झालोय मी तिच्यासाठी. असं म्हटल्यावर तिने हातातलं काम टाकलं आणि म्हणे मी तुमच्यासाठी तिच्याकडे जाते आणि तुमची इच्छा तिथं व्यक्त करते. ती गेली महाराज, तिथं गेली, तिच्या दारातलं झाडून काढायला लागली, तिच्या घरातली सेवा करायला लागली. न राहून त्या मुलीनं विचारलं कशासाठी सेवा करताय तुम्ही, का करताय? हे तुम्ही काही माझ्या घरातल्या कामगार नाहीत, नोकऱ्याने नाहीत, कुणीच नाहीत, तुम्ही का सेवा करताय? असं म्हटल्यावर तिनं सांगितलं बाई तुझ्या रूपाकडे पाहून माझा नवरा वेडा झाला आणि त्यानं जीवन बंद केलंय, त्याला तुला भेटण्याची इच्छा आहे, तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. त्याला 2 मुलं आहेत पण त्याला अक्कल नाही. हो, वयानं वाढला पण अकलीनं वाढलेला नाही. असू दे, माझा नवरा आहे आणि मी पतिव्रत आहे, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हे पतिव्रतेचं काम आहे. असू दे, जाऊ द्या, कसं का असं माझा पती आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करते, तुझी सेवा करते. तुला जर झालं जमलंच तर त्याची तेवढी इच्छा पूर्ण कर, तू नाही केली तर मी माझं आयुष्य तुझ्या दारात काढीन. असं म्हटल्यावर तिनं सांगितलं की जा, त्याला म्हणावं मी तुझ्याशी लग्न करते, फक्त एकच काम कर. काय कर? आपल्या गावामध्ये जे भगवान भोलेनाथ बाबाचं मंदिर आहे ना, त्या भोलेनाथ बाबाच्या मंदिरात जायचं. भोलेनाथ बाबाच्या मंदिरात जाऊन बसायचं आणि जायचं, मंदिरात बसायचं, डोळे झाकायचे. काय? मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे हे त्याला सांग. पण त्याने जर 1 महिनाभर भोलेनाथ बाबाच्या मंदिरात गेला, डोळे झाकायचे, त्याने डोळ्यापुढं माझं तोंड, माझा चेहरा न आणता
भोलेनाथ बाबाचा चेहरा त्यानं डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्या भगवंताचं चिंतन करायचं. विठाला विठाला त्या माऊलीला आनंद झाला. घरी पळत पळत गेली आणि आपल्या नवऱ्यासमोर उभी राहिली. उभी राहून म्हणले, तुमच्याशी लग्न करायला ती तयार आहे. लग्न करायला तयार आहे असं ऐकल्याबरोबर तो उड्या मारायला लागला. इतका आनंद झाला त्याला की सावकाराची सुंदर मुलगी आता मला मिळणार बायको म्हणून आनंद झाला. इतका आनंद झाला की तो वेडा झाला. त्या बायकोनं सांगितलं, थांबा, अति उतावळे होऊ नका, तिचा एक पण आहे. तो म्हणला, काय पाहिजे? मान कापून देऊ? काय पाहिजे? अरे मान कापल्यावर राहशील का तू? काय बोलतोस? नाही नाही, तिला काय पाहिजे ते मला आधी सांग. तिनं सांगितलं, 1 महिनाभर तू फक्त मंदिरात जाऊन बसायचं, डोळे झाकायचे आणि तिचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आहे. हा, तिच्याशिवाय माझ्या डोळ्यापुढे कोणीच येत नाही आता सध्या. मग एक काम करायचं, हा चेहरा काढायचा, भगवान श्री भोलेनाथ बाबाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून तू त्याच्या नामाचं चिंतन करायचं. भगवान भोलेनाथ बाबाच्या नामाचं चिंतन म्हणजे कोणत्या नामाचं? कोणत्या? मोठ्याने बोला. कोणत्या? भोलेनाथ बाबाच्या नामाचं. हो बोल. भगवान भोलेनाथ बाबाच्या नामाचं ज्यांना चिंतन करायचं त्यांनी बारकाईनं ऐका. श्री सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव हे भोलेनाथ बाबाच्या नामाचं चिंतन आहे. तुम्ही जे म्हटले का तो मंत्र आहे. विडाला विडाला मंत्र हा तेव्हाच जपायचा असतो जेव्हा आपल्या गुरुकडून आलेला असेल. लक्ष्मण बाबांना त्याचं ज्ञान असेल. मंत्र हा गुरुच्या मुखातून आला तरच अधिकार आपल्याला जपायचा होतो. नामाला अधिकार लागत नाही. नाम कोणीही जपू शकता. उद्या बाबा भगवान शंकर बाबाच्या पुढे बसले, तुम्ही भगवंताच्या पुढे बसले, तुम्हाला जप कोणता करायचा? सांब सदाशिव. सांब पार्वती माता आहे आणि सदाशिव भोलेनाथ बाबा आहे. हो, आणि इतकं प्रिय आहे त्यांना त्यांचं हे नाव, कारण याच्यामध्ये ते दोघही येतात. दोघही आल्यामुळे ते दोघही प्रसन्न लवकर होतात. महाराज असू द्या. तो बाबा आला, मंदिरात बसला, डोळे झाकले आणि भगवान श्री शंकराचं नामचिंतन चालू केलं. महाराज सांब सदाशिव, सांब सदाशिव. डोळे झाकले, नामचिंतन भगवंताचं करतोय, पण डोळ्यापुढे चेहरा त्या स्त्रीचा होता, त्या मुलीचा चेहरा डोळ्यापुढे होता. पण त्याला सांगितलं होतं, काही झालं तरी डोळ्यापुढे चेहरा भगवंताचा आणायचा. हा, नाम तोंडाने मनात चालू ठेव, कसंही नामचिंतन कर, पण डोळ्यापुढं हा चेहरा देवाचा पाहिजे, त्या स्त्रीचा नाही. ही आठ लक्षात ठेव. त्यानं हात जोडले, हात सरळ करून मांडीवर बसला, कसंही केलं तरी चेहरा मात्र त्याच स्त्रीचा यायचा. नामस्मरण चालू, चेहरा हटेना. दुपार झाली, 1 दिवस पूर्ण झाला. 24 तास जेव्हा नामचिंतन जर सारखं चाललं, पाणी घेऊन जर 1 दिवस पूर्ण नामचिंतन केलं तर डोळ्यापुढचा चेहरा बदलतो. हे मला सांगायचंय. काय? डोळ्यापुढचा 1 दिवस, रात्र आणि दिवस भगवंताचं चिंतन करून पहा. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. ज्याला वाटत असेल हे खोट आहे, घरी जा, 1 दिवस देवासाठी देऊन पहा. प्रपंचासाठी आयुष्य देतोय आपण, 1 दिवस भगवंतासाठी देऊन पहा. हात जोडा किंवा हात मांडीवर ठेवून डोळे झाका, त्या भगवंताचं नाम चालू करा. 2 मिनिटानं तुम्ही कुठं आहात तुमच्या घराचं ज्ञान होईल. तुम्ही काय करता, तुमचे कुठं काय बँकेत पैसे का, कुठं तुमची जमीन, कुठं पाणी भरायचं राहिलं, आठवण. पण येऊ द्या, ते नाम बंद करायचं नाही. डोळ्यापुढं काही येऊ द्या, नाम बंद करायचं नाही. नाम जर सारखं चालू राहिलं, 1 दिवस संपू द्या. या कलियुगाचा हा महिमा आहे. पूर्वीच्या काळामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ही अवस्था यायची. ही अवस्था आज एकाच दिवसात येते. विठाला विठाला. भगवंताच्या
भगवंताच्या नामाचं चिंतन केलं महाराज. 24 तासानंतर चेहरा बदलला. भगवान परमात्म्याचा चेहरा डोळ्यासमोर असा पुसट 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 चेहरा यायला लागला. आणि असा दुपारपर्यंत त्याचं जेव्हा नामचिंतन चाललं, दिवस माथ्यावर आला आणि भगवंताचा चेहरा त्याला स्पष्ट दिसू लागला. हो, भगवंताचा चेहरा स्पष्ट दिसायला लागल्यावर मग मात्र त्याला भगवंताच्या नामाची गोडी लागली, गोडी. हो, इतक्या लवकर होतं का? होत. हो, काय इतक्या लवकर होत? हा कलियुगाचा प्रभाव आहे ना. कलियुग आपण वाईट म्हणतो, कलियुग वाईट नाही. भक्तीची साधना करण्यासाठी सगळ्या युगात उत्तम असेल तर ते कलियुग आहे. भगवंताचा चेहरा जसा डोळ्यापुढे आला ना महाराज, त्याच्या वृत्तीमध्ये बदल झाला. करून पहा बर का. माझं एकच मत आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका, मी खरंच बोलतो, हे असं समजूच नका. अनुभव घ्या. परमार्थ हा अनुभवाने वाढतो. परमार्थामध्ये आले ना, माणसाच्या अंतःकरणाची वृद्धी, सात्विकता ही अनुभवाने वाढते. नामचिंतनाच्या बाकी भानगडीत पडूच नका. नामचिंतन सगळ्यात महत्वाचं. हो, हळूहळू महाराज त्याच्या डोळ्यापुढे भगवान परमात्म्याचा चेहरा आला. त्या भगवंताचा चेहरा किती गोड आहे हे तुम्हाला किंवा मला हे असं नाही सांगता येणार. तुम्ही त्याचं ध्यान करा. याला ध्यान म्हणतात. हो, काय याला ध्यान म्हणतात. ध्यान. ध्यान जेव्हा आपण करू लागतो ना, ध्यान करू लागलो की डोळ्यापुढे भगवंताचा चेहरा येतो आणि त्याचं रूप जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं, ध्यानामध्ये त्याचं रूप आपल्याशी बोलतं. तुम्ही म्हणाले काय बोलतोय? हे बोलण्याच्या गोष्टी नाही, अनुभवण्याच्या गोष्टी. डोळ्यापुढे त्याच्या भगवान शंकराचा जेव्हा चेहरा आला, सर्दीमुळे आवाजाची थोडीशी आज परिस्थिती बिघडलेली आहे, थोडंसं सहन करून घ्या. भगवंताचा चेहरा डोळ्यासमोर आला, त्याचं हृदय भरून आलं महाराज. हृदय भरून आलं. भगवंताचा तो चेहरा पाहिला. तर भगवंताचा चेहरा कसा आहे माहितीये तुम्हाला? भगवान शंकराचाच कीर्तन आहे, आज दुसरं नाही कोण. ज्याच्या समोर उभं आहे त्याचाच उदो उदो करायचा, कशाला दुसऱ्याचं नाव. भगवान शंकराचा चेहरा कसा आहे सांगताय का बाबा? कसा आहे चेहरा? आज आपण पाहतो तसा आहे त्या चेहऱ्याचं कुठं वर्णन? कसा आज फोटो कसा आहे? भगवान शंकराचा फोटो कसा आहे? निळा आहे. निळा, बरोबर, निळा आहे. कोणी सांगितलं तुम्हाला भगवान शंकराचा कलर निळा आहे? ज्याची आपण भक्ती करतो त्याचं ज्ञान आहे. भगवान शंकराचा चेहरा कसा आहे? कसा आहे महाराज? अहो, निळा, नीलकंठेश्वर आहे तो. नीलकंठा, त्याचा कंठ निळा आहे, तो निळा नाहीये. भगवान शंकर कसे आहेत? कर्पूर गौरम करुणावतारम. कर्पूर म्हणजे कापरासारखा, कापूर पांढरा शुभ्र चेहरा आहे महाराज त्या भगवंताचा. इतका गोड आणि इतका सुंदर तो चेहरा आहे की त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला ना, दुसरं पाहण्याची इच्छा राहत नाही. विठाला विठाला. महाराज त्याच्या डोळ्यासमोर तो चेहरा आला. आवाज साथ देतो की नाही? आज अवघडच आहे. चेहरा डोळ्यासमोर आला महाराज आणि भगवंताचं नाम चालू झालं. या अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत नाम चिंतन करायचं. नामाचं चिंतन तिथपर्यंत करायचं जोपर्यंत डोळे झाकले की देव दिसत नाही. बघा बरं, हा आपल्याला परमार्थ कुठपर्यंत न्यायचा आहे? परमार्थ हा तोपर्यंत करायचा जोपर्यंत आपण डोळे झाकल्यानंतर मला देव दिसत नाही. देव दिसायला चालू झालं की परमार्थाकडे लक्ष द्यायची गरज राहत नाही. नामचिंतन आपोआप चालतं. ही अवस्था असते ना, ही अवस्था येईपर्यंत बळच नामस्मरण करावं. आपलं काय झालंय? आपण नाम घेतो
पण कसं घेतो, सकाळी जरासं, दुपारी जरासं, आठवण येईल तेव्हा जरासं, सप्त्यामध्ये आल्यावर जरासं, नाही का, वारीला निघल्यावर जरासं थोडं 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 नाम घेतो आणि बाकी सगळा विषयच गोंधळ चालू असतो. सगळा विषय गोंधळ असतो, नाम थोडं थोडं घेतो आणि मग तो मला अशांना काय म्हणतात माहितीये, ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नव्हे पाहे तर. अरे गाढा येतो विढाला विढाला. महाराज की जय. भगवंताचं ध्यान चालू होतं महाराजांनी. 1 2 3 दिवस झाले. 3 दिवस झाले त्यानं पाणी प्यायचं आणि देवाचं ध्यान करत बसायचं. असा त्याचा नित्यक्रम चालू झाला. गावातल्या लोकांना कळालं कोणीतरी आपल्या देवळात बसलाय आणि मग लोकांना कळालं आपला वेगळा कोणीतरी दिसला का पायावर जाऊन डोकं ठेवायचं, हा आपला स्वभाव नाही का. आपल्यापेक्षा वेगळा झाला की लगेच पायावर डोकं ठेवायचं, बाकी जाणायची गरज नाही, असं लोकांची ते एक भाव असतो. आणि भक्तावर लोक लई प्रेम करतात महाराज, भक्तावर लई प्रेम करतात लोक. संसारातली माणसं आहेत, त्यांना एकच माहितीये आपण विषय भोगतोय, आपण पापी आहे, हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ही धारणा झालेली असते लोकांची. आणि मग लोक महाराज भक्ताची लई पूजा करतात, खूप श्रद्धा ठेवतात संसारातली माणसं. आणि मग तिथं गर्दी झाली, लाईन लागली, सगळे त्याच्या दर्शनाला लाईन लागल्यानंतर ही बातमी त्या सावकाराला गेली. कोणाला? ज्याची मुलगीसाठी तो, ज्याच्या मुलीसाठी तो बसला होता, त्या सावकाराच्या कानावर बातमी गेली, कुणीतरी साधू आपल्या मंदिरात बसलाय आणि तो रात्रंदिवस देवाचं ध्यान करतोय, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. त्या सावकारानं मोहरा भरल्या एका ताटात आणि त्याच्या दर्शनाला गेला. पायाजवळ मोहरा ठेवल्या, दर्शन घेतलं आणि बाबा डोळे उघड, मी तुझ्यासाठी मोहराने भरलेलं ताट घेऊन आलोय. त्याने सांगितलं, मोहरा धरण पाहून पागळणारा कलियुगातला कीर्तनकार मी नाही. काय? कलियुगामध्ये पाकिट पाहून कीर्तन करणारा मी नाही, असं तो म्हटला. मला भगवान परमात्म्याचा सहवास लाभलाय, त्याचं चित्र, त्याचं रूप माझ्या डोळ्यासमोर आहे, ते मला मोडून तुझ्याकडे बघण्याची इच्छा नाही. तो बिचारा उठून गेला, मोराने भरलेलं ताट घेऊन गेला. त्याच्यानंतर त्या मुलीला, त्याची मुलगी होती, तिला कळालं, तिनं पाहिलं, चौकशी केली, त्या बाईला विचारलं, हा कोण ग? ती म्हणे माझा नवरा. म्हणे जो माझ्यासाठी वेडा. ती विसरून गेली होती, तिला वाटलं हे कोण करतंय, डोळे झाकून देवाचं ध्यान कोण करतो, हे तिला वाटलं, खरं वाटलं नव्हतं. मग तिने विचारलं, हा तूच आहे का? अरे बापरे. तिनं येऊन पाहिलं महाराज, बारी दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला जशी बारी ना, तशी याच्या दर्शनाला बारी. तिनं ते पाहिलं, ते सगळा सोहळा पाहिला, बांबावली ना ती. तिला इच्छा नव्हती याच्या सगळं लग्न करायची, तिला काहीतरी पिढा घालवायची होती, म्हणून तिला ते सांगितलं. तिनं ते पाहिल्यावर बाळली ना ती. तिला वाटलं याच्या सगळं लग्न केलं तर लोक माझ्याही पाया पडायला येतील. तिला ती मोठेपणा वाटला. आणि असं झाल्यानंतर ती आली महाराज, बारीना यायचं तो डायरेक्ट पुढे आली. बाकीचे 2 सेवेकरी तिला बाजूला वय म्हणले, तुला कळतं का एवढे लोक कशासाठी उभे? अहो म्हणले, ते लोक उभे नाही, जो बसलाय का तू माझ्यासाठी बसलाय, जो बसलाय ना तो माझ्यासाठी बसलाय. मला कसली बारी? तू कोण आहे आम्हाला माहित नाही, तू बारीनं दर्शनाला येईल. ती बारीनं दर्शनाला तिथं आली, तिनं पायावर त्याच्या डोकं ठेवलं आणि त्याचे पाय आपल्या हाताने असे गड्डा गड्डा हलवले. अरे जागा होय. त्यानं डोळे उघडले नाही. म्हणे, कोण आहेस तू? काय कोण आहेस तू? म्हणे, आहो तुम्ही ज्यांच्या जिच्यासाठी ही नामचिंतनाची साधना करताय ना, मी तीच आहे. तुम्ही महिनाभरासाठी इथं बसलेत, ते माझ्यामुळे बसलेत आणि मी तेच आहे. तुम्हाला माळ घालण्यासाठी मी तयार झाले. माझं तुम्ही वरण करा, मी तुमच्यावर प्रसन्न झाले.
मी तीच आहे, तुम्ही डोळे उघडा. त्यानं डोळे नाही उघडले. त्यानं सांगितलं भगवंताचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे, मी त्याला सोडून तुझ्याकडे पाहण्याची माझी इच्छा नाही. त्यानं सांगितलं अगं तू तीच असशील पण मी तो नाही. जो तुझ्यासाठी वेडा झाला होता ना तो मी नाहीये. तू तीच असशील आणि तू तीच राहशील, पण माझ्यात बदल झालाय. मी तो राहिलेला नाही. आता मी त्या प्रपंचात परत येऊ शकत नाही. यत गत्वा न निवर्तन्ते तत्थाव परमं मम. भगवान स्वतः म्हणतात अरे एकदा माझ्या स्वरूपाला येऊन मिळालं ना परत प्रपंच येणे सोसे मन झाले हवं परत माघारी येत नाही. ही प्रमाण खूप ऐकली आपण, खूप वेळा म्हटलो, पण याचा अनुभव घेऊन पाहिलाय का? या प्रमाणाचा कधीतरी विचार करा, आपल्या हृदयामध्ये हे उतरवलं पाहिजे. काय? येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही. फक्त तिकडे जाण्याची सवय लागली पाहिजे. देवाकडे ह्या मनाला जाण्याची सवय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंतच परमार्थ आहे. एकदा सवय लागली त्याची परत माघार ते घेत नाही. हा देह आणि हा प्रपंच आपल्याला एवढ्यासाठी आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे. का? त्याला देवाचं वेड लागलं पाहिजे. देवाचं वेड लागावं इथपर्यंतच परमार्थ आहे. एकदा त्याचं वेड लागलं साधना काय करावी कशी करावी गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. मन वेड झालं ना बस. एकदा मन वेड झालं महाराज परमार्थामध्ये उतरल्यावर परत माग ते फिरत नाही. ते फिरतच नाही की ते प्रपंच कशासाठी आहे? त्याचं वेड लागण्यासाठी. आपण म्हणतो आम्ही प्रपंच माणसं, आम्हाला आपल्याला जमत. साधू जेव्हा सगळ्याचा त्याग करतो, त्याग करून वनात जातो, अमुक अमुक एखाद्या मठावर बसतो. साधू ऐका, साधू मठात बसला, वनात गेला, तिथं गेला, जर विषयाचा त्याग झाला नाही साधूचं आयुष्य फुकट जातं महाराज. संन्याशाचं आयुष्य फुकट जातं. मन जर भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहत नसेल तर, आणि जर संसारात राहून जर मन आपलं भगवंताच्या ठिकाणी राहत असेल, संन्याशापेक्षा संसारिक श्रेष्ठ आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. हो हो, एकदा नारद महर्षींनी भगवंताला विचारलं, देवा अरे तुम्ही म्हणता संसारिक श्रेष्ठ आहे, कसा काय श्रेष्ठ? आम्ही रात्रंदिवस तुझी सेवा करतोय आणि तुम्ही म्हणता संसारी भक्त श्रेष्ठ, कसा काय श्रेष्ठ? नारद महर्षीला भगवंतानं सांगितलं, एक काम करा म्हणे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो, आधी काय करा, तुमच्या ही पाण्यानं भरलेली घागर डोक्यावर घ्या आणि मला 7 प्रदक्षिणा मारा. नारद महर्षींना भगवंत सांगतात बरं का, काय करा, डोक्यावर घागर ठेवा, पाण्यानं भरलेली आहे, मला 7 प्रदक्षिणा मारा. खाली बस बाळा, मध्ये मध्ये उठू नका असं. विडाला विडाला कीर्तन वेळेतच संपणार आहे. 9च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही. फक्त नाना तुम्ही मला 10 मिनिटं आधी कोणवा. 9ला मी बरोबर कीर्तन संपवतो, कारण 10 वाजता लाईट येणार आहे. बरोबर आहे का? काच नियम बदललाय आहे ना? हा, त्यामुळे बरोबर वेळेत सोडतो, काही काळजी करू नका. फक्त 9ला 10 मिनिटं, कारण मला मी घड्याळ लक्ष नाही, माझ्या हातात घड्याळ पण नाही. तेव्हा तुम्ही 10 मिनिटं आधी सांगा, म्हणजे आपण संपन्न बघू. मला जे सांगायचंय महत्वाचा भाग, त्याकडे थोडस बारकाईने लक्ष द्या. कुठं होतो मी? कीर्तनात. कुठं होतो? काय सांगत होतो? कोणीतरी आहे ऐकणार. विठाला विठाला भगवंताच्या समोर, भगवंताच्या त्या नारद महर्षीच्या डोक्यावर भगवंतानं घागर दिली, सांगितलं मला 7 प्रदक्षिणा मार. पण एक लक्षात ठेव, घागर तोंड पाण्यानं भरलेली आहे, तिच्यातला एकही ठेवून खाली जर गळाला तर माझ्या हातातलं सुदर्शन चक्र तुझं मुंडकं उडवीन. लक्षात ठेव, एक त्याचा थेंब खाली पडला नाही पाहिजे बरं का.
असं म्हटल्यावर नारद महर्षींना डोक्यावर घागर धरली. महर्षींना माहित होतं भगवंत काय आहे, काय ते ना सगळी ओळख देवाची होती. सुदर्शन सुटलं की आपला कार्यक्रम होणार, म्हणून त्यांनी काळजीपूर्वक ती घागर धरली आणि भगवंताला 7 प्रदक्षिणा मारल्या. एकही थेंब खाली पडू दिला नाही. आणि झाल्यावर खाली ठेवले. सुटकेसाने श्वास टाकला. वाचलो रे बाबा. नारद महर्षी म्हणतात काय, मी वाचलो. भगवंतानं सांगितलं झालं म्हणे. हो, तू या 7 प्रदक्षिणा घालताना तू माझं चिंतन किती वेळा केलं रे? काय म्हणतात, हे करत असताना तू माझं चिंतन किती वेळा केलं? वाजू नको बाळामध्ये, हा नंतर यांच्या वेळेस वाजव, मला वाजवण्याची गरज नाही. आणि ज्या वेळेस भगवंतानं असं बोलल्यावर नारद महर्षीने सांगितलं, अहो तुमचं सुदर्शन मला मारणारे, हा माझ्या माग लागणारा विषय होता. आणि हे मला जर पाणी पडलं तर मी मरणार आहे हे माझ्या लक्षात. मी एवढं बिंबलं होतो की तुमचा विसर पडला. एकाही प्रदक्षिणाला तुमचं नाव घेतलं नाही. म्हणे मग हाच फरक तुझ्यात आणि संसारिकामध्ये. अरे त्याच्या माग 5 विषय लागलेले. कुणाच्या? संसार करणाऱ्या माणसाच्या माग महाविषय लागलेले. संसार अख्खा त्याच्या माग असताना, एवढा राडा तो ओढत असताना माझं ध्यान करतो. त्याच्या हृदयात फक्त मीच आहे असं नाही, सगळा संसार असतानाही तो माझं ध्यान करतो. आणि तू संपूर्ण जीवन माझ्यासाठी समर्पण करून सुद्धा अनेक साधू असे आहेत की शेवटापर्यंत त्यांना माझं ध्यान लागत नाही. म्हणून संसारात जर कोणी साधू असेल तर तो हा वैराग्यवान साधूपेक्षा, संन्याशापेक्षा श्रेष्ठ आहे. विठाला 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 विठाला. प्रपंच करून आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो ना, तेव्हा भगवंताला आपलं वेड लागतं. वेड. एवढ्या सगळ्या विषयामध्ये राहून आपण भगवंताचं ध्यान करायला लागलो की भगवंताला वेड, इतकं वेड लागतं महाराज. भगवंताला आपलं वेड लागतं. आपलं म्हणजे भक्ताचं. आपलं म्हणजे आपलं नाही बरं का. तुम्ही म्हणाल आपलं देवाला वेड लागलं म्हणले, आपल्याला तर काहीच अडचण नाही. आपले सगळे लाड तो पुरे करेल, आपल्यासाठी वेडा झाला ना. नाही नाही, तुमच्यासाठी तो वेडा होत नाही, भक्तासाठी वेडा होतो. वेडा झाला, वेडा झाला, लांचावला भक्तीसी, लांचावला वेडा झाला लाल चावला भक्तीशी. इतका वेडा होतो, इतका वेडा होतो महाराज. देव आहे की कोण आहे हा? त्याचं जर चरित्र वाचलं, जर लीला ऐकल्या ना, जर मन लावून देवाचा अभ्यास केला बर का, तर नाना असं वाटतं हा नक्की देवच आहे का? विचार पडतो. इतका कोणी वेड होत का? माणसासाठी इथं वेडे होत नाही, हा देव वेडा होतो. अहो गोकुळामध्ये जेव्हा गोपाळ भगवंताच्या बरोबर खेळायला जायचे ना, गोपाळाबरोबर भगवान खेळायचे, हा देव होता. भगवान गोपाळांबरोबर खेळताना, अहो खेळताना सुद्धा हा काय करायचा, याची थोडीशी दैवी शक्ती वापरायचा भगवान श्रीकृष्ण बर का. गोपाळात राहिल्यावर मग गोपाळासारखा होऊन खेळायचं नाही, थोडीशी दैवी शक्ती वापरायचा. बॅटिंग याच्या जर हातात आली ना, बॅट हा आउटच होत नव्हता. देव खेळायला लागला ना, आउटच होत नाही. मग हे बाकीचे म्हणायचे काय याच्या संग खेळत बसाय, सगळा जर वेळ हाच बॅटिंग करत बसला, आपण का वर त्या बॉलच्या मागे पळायचं. वैतागले ते. वैतागल्यावर महाराज त्यांनी सांगितलं, उद्यापासून याला आपल्यात खेळायला घ्यायचंच नाही. काय ठरवून टाकलं गोपाळांनी. देवाला आता काल्याच्या प्रसंगात कदाचित आला वेळ, विषय तर तुम्हाला मिळेल ऐकायला, मला फक्त वेळ मांडायचंय. देवाला, भगवंताला गोपाळांनी बाजूला काढलं, खेळामधून त्याला बाजूला काढलं, त्याला धक्का बसला. आपल्याला मला बाजूला काढलं. अरे योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो तू, अरे यांच्या पाशी मी माग पुढं उभाय, त्यांच्या बरोबर खेळतो. योगी ध्यान करत बसतात, आयुष्य जातं महाराज, त्यांच्या ध्यानातही मी जात नाही. ज्ञानी मरतात डोकं घासू घासू, पण त्यांच्या
भगवान येत नाही, भक्ताच्या लगेच मागे पुढे उभा. आणि यांनी मला वेगळं कडं धक्का बसला त्याला. गोपाळांनी भगवंताला बाजूला काढलं, त्यांचा खेळ चालू झाला. हा प्रत्येक गोपाळाच्या जवळ जाऊन त्याला हलवायचा, अरे मला घ्या ना खेळामध्ये. ते तिकडं बेंद्याला विचार, बेंद्या का गेला का, ते तिकडं माध्याला विचार, माध्या का गेला का, त्या गोंद्याला विचार. कोणीही त्याला खेळात का घेत नाही, कारण सांग ना, आणि त्याला खेळात घ्यायचं नाही असं सगळ्यांचं ठरलं. सगळ्यांनी एकदा सांगितलं, देवा तू बाहेर निघ. काय, तू बाहेर निघ, तू आमच्यात खेळायचं नाही, तू बाहेर निघ. असं म्हटल्यावर महाराज देव स्वतः जाग्यावर स्तब्ध उभा राहिला. त्याला कळानच झालं काय, काय झालं कळानं, स्तब्ध उभा राहिला, शांत त्यांच्याकडं पाहत राहिला. पण ते जेव्हा त्याच्याकडं पाहिनाच ना, वेडा झाला तो. कोबाराय एका ठिकाणी म्हणतात, अरे आमुचेनी भावे तुझं देव, पण तू देव आहे हे तुला माहितीये का जगाला? आम्ही सांगतो म्हणून तू देव आहे, तू देव हे जगाला माहित नाही. अरे आम्ही सांगतोस, आमच्यामुळं तू देव आहेस, आमचे निभावे तुझं देव पण. विसरलं काय तू? आम्ही तुला जर बाजूला काढलं तर तुझी किंमत नाही. सर बाजूला काढला महाराज बाजूला. हा शांत झाला, याला काय करावं सुधरे ना. जगाचा मालक त्या गोपाळांक एकटक पाहू राहिला. 2 मिनिटं त्यांनी लक्षच नाही दिलं. याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, भगवंताच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. ब्रह्मांडाचा मालक भक्तासाठी रडायला लागला. काकुळती येतो हरी क्षणभरी निवारी, तुमची मन लागली जावे, जावे, काकुलती येतो अरे, काकुलती येतो अरे, या शब्दाचं जरा चिंतन करा, मग कळेल देवाला काय झालंय. मग कळतं काकुलती. अरे देवाच्या समोर आपण काकुलतीला यायचं असतं, भगवंताच्या समोर आपण काकुलतीला यायचं असतं. तेव्हा तो आपल्याला भेटतो किंवा भेटण्यासाठी तयार होतो म्हणा, किंवा हृदयातल्या विकाराची ज्यावेळेस नाश होतो ना, तेव्हा केव्हा होतो, भगवंतासाठी आपण काकुलतीनं त्याची प्रार्थना जेव्हा करू लागतो. हे भक्ताचं काम आहे. देव काकुलती. आता हे शब्द तुकोबारायांचे आहे ना, हे काय आपले आहे का? मग हे सत्य आहे. भगवान परमात्मा वेडा झाला, गोपाळांच्या पुढे हात जोडले, गोडगे टेकून भगवान परमात्मा त्या गोपाळांना म्हणला, अरे तुमची मज लागली सवे, काहीचे नव्हे नवगडी. तुम्ही एक क्षणभर जरी मला तुम्ही बाजूला केलं ना, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही का? अरे भक्ताची मला सवय लागली, मी देव आहे हे तुमच्यामुळे आहे, आणि माझ्या अस्तित्वाला खरा पुरावा तुम्ही आहे. हो, म्हणून तुम्ही मला वेगळं काढू नका. देवानं त्यांच्या पुढे हात जोडले, काकुळतीला भगवान परमात्मा आले. महाराज इतका वेडा होतो. नामदेव महाराज जर पुढे चालले ना, यानं मागं चालावं. त्यांच्या नामदेवाच्या मागं चालायचं कशासाठी? त्याच्या पायाखालची माती घ्यायची ना आपल्या कपाळाला लावायची. काय भाव आहे महाराज हा, भगवंताचा, भक्ताविषयीचा भाव मी सांगतोय का, भक्ताचा नाही, देवाचा भाव. भक्ताविषयी काय असतो? देव भक्तासाठी किती वेडा होतो. जनाबाईच्या डोक्यातल्या व माराव्यात त्यांनी. अरे ब्रह्मांडाचा बाप येतो, सगळ्या विश्वाला जीव घालणारा भगवान परमात्मा नामदेवाच्या हाताने जीवतो. या भक्ताचा अधिकार आहे. या भक्ताचं वर्णन करत असताना तुकोबारायांचं कीर्तन संपलं. एका भक्ताने विचारलं, देव भक्तासाठी वेडा होतो, पण त्या भक्ताचा ओळख ते भक्त आहे कसे, आम्हाला त्याचं जरा थोडस सांगता का? अशी विनंती जेव्हा बाकीच्या लोकांनी केली, तेव्हा तुकोबारायांनी या अभंगातून, पहिल्या चरणातून त्यांना भक्ताची
पाच निवारोनी देहाच्या पाच निवारोनी देहाच्या पाच निवारोनी देहाच्या पाच निवारोनी भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त त्यांनाच म्हणा जे देहावर उदास आहे. बरं का, देहावर उदास म्हणजे काय ही गोष्ट जरा ध्यान देऊन ऐका. देहावर उदास म्हणजे देह राहो किंवा जावो तो राहण्यासाठीही प्रयत्न करायचा नाही आणि चालला तरी त्याच्यासाठी शोक करायचा नाही. याला उदासीनता म्हणतात. हो, देहावर उदास. हो, मग तुम्ही म्हणाल दारू पिऊन एखादा गटारात लोळतो त्याला तरी देहाविषयी असते का काही अपेक्षा? देहाचं भान असतंय त्याला, मग ते उदास आहे का? पेणारा इथं नाही ना कोणी नसावं. विडाल विडाल. देहावर उदास भक्त असतात. भक्त देहावर उदास असतात. जे उदास असतात त्यांना भक्त म्हणता येत नाही. भक्त देहावर उदास असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. हो, उदास देहावर राहणं म्हणजे परमार्थामध्ये आल्यानंतर भगवंताच्या दिशेने जेव्हा आपलं हृदय धावू लागतं तेव्हा त्याला या शरीरामध्ये न गुंतवता त्याला भगवंताच्या दिशेनं त्याला धावायला सारखा प्रयत्न करत राहणं. देहाचं तादात्म्य सोडणं, देहाविषयीची ममता सोडणं, त्याला उदासीनता म्हणतात. हो, उदास. आणि गेले आशा पाश निवारोनी. आशा ज्यांनी सोडलेली आहे, कोणतीच आशा शब्द सुद्धा उच्चारला ना, आ आणि शा तोंड वासलेलं असतं बघा. आलाय तोंड वाचतं आणि शालाय वाचतं. घरी गेल्या वासा, आता नका वाचू. विडाला आशा पाश निवारून. आशेचा पाश जे निवारून गेले. निवारणं म्हणजे वारणं कळतं का? वारलं माणूस. आपण म्हणतो माणूस एखादा गेला, मग त्याच्या पुढे विचारतो कुठं गेला? पंढरपूरला गेला का? आळंदीला गेला का? असं विचारतो. गेला म्हटल्यावर लगेच कळत नाही तो कुठे गेला, पण वारलं म्हटल्यावर विचारतो का पुढं? मागची बडबड करू नका. वारला म्हटल्यानंतर तो वारला म्हणजे संपला. तसा भक्ताच्या हृदयातली आशा निवारली म्हणजे वारली. ज्याच्या हृदयात आशाच राहत नाही, ज्याच्या हृदयामध्ये कोणतीच आशा नाही, संसारामध्ये असून सुद्धा जर आशा राहत नसेल तर तुकोबरायांनी केलेली भक्ताची व्याख्या ती त्याच्यासाठी लागू पडते. तो कोणीही असू द्या. आशा जर नसेल आणि ईश्वर भजन चालू असेल भगवंताच्या, देह भक्ताची अवस्था कशी असते? देह गेला काय राहिला त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही. हो, कबीर महाराज रस्त्याने चालले, मागून कुत्र्यानं त्यांचा पाय धरला, चमडं तोडलं, चमडं लोळतय खाली नाना. इतकी सगळी वेदना असताना कबीरांचं भजन बंद नाही. शेजारच्यानं सांगितलं, अरे तुझा पाय तोडलाय कुत्र्यानं, खाली रक्ताचा धार लागली, तू करतोस काय? पुढं लक्ष आहे तुझं. तो म्हटला, ते कुत्ता जाणे चमडी जाणे, मला काय करायचं?
हे शरीर माझं भगवंताच्या प्राप्तीसाठी मला मिळालंय. मी माझा ध्येय माझं जे काही आहे ते मी करतोय. मग त्याच्यामध्ये जर तो जायला लागला देह तर जाऊ द्या. देह हा प्रारब्धावर आहे. देह कशावर आहे? आपल्याला देह कुठपर्यंत मिळाला? जोपर्यंत प्रारब्धामध्ये आपला आहे तोपर्यंत. प्रारब्ध संपलं देह सोडावंच लागणार आहे. मग आपलं प्रारब्ध कधी संपण माहित नाही. मग कधीही प्रारब्ध संपू शकतो. म्हणून आपल्याला त्या नामाची इतकी गोडी लावायची, इतकं त्या मनाला वेड लागायचं, इतकं वेड लागलं पाहिजे. एक क्षण सुद्धा भगवंताचं नाम बंद नसलं पाहिजे. कारण क्षण भंगोर नाही बरोबसा. कोण काळ येईल काहीसा. कधीही देह जाऊ शकतो. कधीही देह जात जर असेल तर नाम सोडायचंच नाही. त्याला केव्हाही नेऊ द्या. मग त्याला म्हणा तुला जेव्हा न्यायचं तेव्हा ने. नाम सोडू नका. कल्याण विढाला विढाला नाम चिंतनामध्ये राहावं. माझं मत असं आहे, जर विषय तुम्हाला सुटत नसेल, नामचिंतन नामचिंतन चालू आहे पण विषय सुटत नाही, काय करावं? अनेक लोकांची अवस्था असते. हो, नाम चिंतन चालू असतो पण विषय सुटत नाही. काही अडचण नाही. भगवान परमात्मा त्यांच्यासाठी महाराज अशा प्रकारची व्यवस्था करतो. विषयामध्ये तुम्ही राहून जर नामचिंतन सोडत नसाल तर तो जन्म संपल्यावर दुसरा जन्म माणसाचाच भेटतो. लक्षात घ्या. हो, नामचिंतन सोडायचं. अनेकांना असं वाटतं अरे मी करायचा प्रयत्न करतो पण विषय आडवे येतात. नामचिंतन सुटतं. सुटून द्यायचं नाही. विषय येऊ द्या, भोगल्या जातात होऊ द्या, भोगू द्या. विषय शरीर भोगतं भोगू द्या. नाम सोडायचं नाही. नाम नाही सोडलं की महाराज तो नामाचा प्रभाव पुढच्या जन्मामध्ये असा होतो की त्याला, त्या भक्ताला भगवंत अशा घरात जन्माला घालतो की तिथं जन्मल्यापासूनच नामचिंतन चालू आहे. हे मी लक्ष्मण महाराजांबद्दल अजूनही त्यांच्यावरच बोलतोय बरं का. ज्या घरात जन्म मिळतोय ना त्या घरात लहानपणापासून कानावर नामचिंतन पडतं आणि मग याचा प्रभाव चित्तावर जन्मल्यापासून असेल ना की मग हृदयामध्ये भक्तीची गोडी लागते, भगवंताची गोडी लागते. आणि मग महाराज त्यांनी सांगितलं तुम्हाला जर सगळंच तुमचं विषय तुमचे जर बाकी सगळे जर भगवंताच्या दिशेनं धावायला लागले मग तुम्ही जगता कसे? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. जे झोपले त्यांनी जागवा. आपल्याला भगवंताचं भजन करायचंय. झोपलेल्यांनी जागे झाले. सगळ्यांनी सरळ बसा, तयार व्हा. हाताने टाळी वाजवायची. भजन जर तुम्ही म्हणताना मला दिसले नाही मी बंद करणार नाही. मग 9 वाजले तरी चालेल बर का. भजन केल्याशिवाय कोणीही राहायचं नाही. तुम्हाला तुमच्या आई बापाची शपथ. जर कोणी भजन केलं नाही तर सगळ्यांनी हाताने टाळे वाजवायची, भजन करायचं. पुढच्या वर्षी तुम्ही माझ्या कीर्तनात नाही आले तरी मला मान्य आहे, पण आल्यावर भजनच करायचं. इथं भजनाशिवाय काहीच महत्वाचं नाही, काहीही नाही. हो, विठोबा रखुमा.
त्याबद्दल तुमचे धन्यवाद. म्हटले ना पण नक्की हो. असं द्या, आपल्या जीवनामध्ये आपण फक्त भजनाला किंमत द्या, बाकी कुठल्याही गोष्टीला किंमत देऊ नका महाराज. आपलं जीवन हे कधी संपल सांगता येत नाही आणि किती दिवस जगू हेही सांगता येत नाही. म्हणून भजनाला किंमत द्या. आपलं आयुष्य केव्हाही संपू शकतं. संध्याकाळी झोपले सकाळी उठाल गॅरंटी नाही हो. म्हणून भगवंताच्या भजनाला सगळ्यात जास्त किंमत द्या. भजन चालू ठेवा हो. ते काय असं जागेवर बसून तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत बसले पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या कामातच काम भजन करा. कारण परमार्थ हा आनंदासाठी करायचा असतो. नीट ऐका, परमार्थ आनंदासाठी करायचा असतो. परमार्थातूनच आनंद मिळतो. आनंदाची प्राप्ती परमार्थातूनच होते आणि परमार्थ हा आनंदासाठी करायचा आणि प्रपंच आनंदाने करायचा. विढाला विढाला प्रपंच करत असताना आनंदानं त्या प्रपंचाकडे बघायचं महाराज. त्याच्यामध्ये काहीही होऊ द्या, कुठलाही प्रसंग प्रपंचामध्ये आला ना, दुःखी व्हायचं नाही, आनंदी राहायचं. ते घडणारच आहे. प्रपंचात कोणतीही गोष्ट घडू द्या, ती घडणार होती. त्याच्यात तुमचा काहीही रोल नाही, ती घडणारच होती. त्यामुळं ते आनंदानं करायचा. काही होऊ द्या, पोरगं मरू द्या, बाप मरू द्या, आई जाऊ द्या, आपण जाऊ द्या, कुणीही जाऊ द्या, कोणी राहू द्या, नुकसान होऊ द्या, काही होऊ द्या, वृत्ती आनंदी ठेवायची आणि संसार करत असताना आणि तो आनंद मिळावा यासाठी परमार्थ करायचा हो. कारण हृदय प्रपंचामध्ये जर आनंदी ठेवायचा असेल ना, तर त्याला परमार्थाची जोडच लागते. परमार्थाची जोड असेल ना, तरच तुम्ही स्वतःला प्रपंचात आनंदी ठेवू शकता, अन्यथा आनंदी ठेवू शकत नाही. कारण तो मूळ दुःखाचा प्रपंच आहे. तो कधीही तुमच्यावर घात करू शकतो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, लक्ष परमार्थकडे द्यायचं. भगवंताकडेच लक्ष आपलं असलं पाहिजे. प्रपंच होत राहतो, परमार्थ करावा लागतो. विठाला विठाला हो. विषय तो त्यांचा झाला नारायण. यावर फक्त एक दृष्टांत सांगतो आणि शेवटच्याला एक दृष्टांत, दोन सांगतो पटपट आणि वरकून घेतो शिवा. मला फक्त दोन दृष्टांत चिंतन करून आलो तेवढे सांगायचे, त्याशिवाय मला शांती मिळणार नाही. विठाला विठाला हो. विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण विषय होणं म्हणजे काय? स्कंद पुराणामध्ये एक कंडप्पा नावाच्या भक्ताची कथा आली. कंडप्पा म्हणजे तुम्ही बाहुबली का जाऊ नका बरं का. कोणी जर तो पिक्चर पाहिलेला असेल तर तो पिक्चर मधला कंडप्पा नाही. हा भक्त कंडप्पा आहे. एका व्याधाचा मुलगा ते होता, भिल्ल समाजाच्या राजाचा मुलगा होता, राजकुमार होता. शिकारीसाठी रानात गेला. तिथं शिकार केली डुक्कराची. समोर पाहिलं टेकडीवर भगवान शंकराचं मंदिर होतं. ते शंकराचं मंदिर पाहिलं, दर्शनाची इच्छा झाली, दर्शनाला गेला. कथा मोठी आहे पण आपल्याकडे रंगवायला वेळ नाही. तिथं गेला, दर्शन भगवंताचं घेतलं आणि अंतकरणात भाव निर्माण झाला भगवंताविषयीचा. काय कसा झाला देव जाणं, पण त्याच्या हृदयात भगवंताविषयीचं प्रेम निर्माण झालं. आणि इतकं प्रेम निर्माण झालं की तुका म्हणे होता ठेवा. हे ठेव्यानंच घडतं. देवाला आपल्या देवाविषयीचा भाव निर्माण व्हायला पूर्वीचा ठेवा लागतो. या जन्मातलं हे कामाला येत नाही, पूर्वीचं लागतं. मला त्याचा इतका भाव निर्माण झाला, त्याच्या लक्षात आलं की आता भगवंत सोडून मी कुठेही जाणार नाही. अरे या जंगलामध्ये माझा देव एकटाच आहे. या विश्वाचं भरण पोषण करणारा माझा भगवंत या जंगलात एकटा राहतो. त्याचा कोणीतरी सांभाळ केला पाहिजे. हिंस्र पशु येऊन त्याला मारतील, त्याला कळत नाही. देवासाठी जेव्हा भक्त वेडा होतो ना, त्याचा भाव इतका लांब जातो की आता याच्यावर हिंस्र पशु कोणीही आक्रमण करणार नाही हे त्याला कळत नाही. त्याला वाटतं कोणीतरी याला खाईल. म्हणून तो हातात धनुष्यबाण घेतो आणि भगवान शंकराच्या माग पुढे उभा राहतो. कोण? कंडप्पा भक्त. का? देवावर कोणी आक्रमण करू नये. रोज ते मंदिर झाडायचा. भिल्लाच्या राजाचा मुलगा, बुद्धीमध्ये थोडंही ज्ञान नाही, भक्तीचा कसलाच लवलेश नाही. गेला, भाव निर्माण झाला, लागला तिथंच भक्ती करायला. फक्त काय, त्याचा भाव एकच होता, यथा देहे तथा देवे. एकच भाव. माझ्या देहाला जसं पाहिजे तसं देवाच्या देहाला द्यायचं, एकच भाव. मग त्यानं काय करावं? सकाळी उठावं. महाराज ज्ञान नाही, भक्ती कशी करावी ज्ञान नाही. आपण नाही ज्ञानी माणसं आहे, कशी करावी कळत नाही. त्यानं काय करायचं? सकाळी जायचं, स्नान करायचं, आंघोळ झाली की देवाला अभिषेकाला पाणी लागल. मग पाणी कुठे घ्यायचं? दाराजवळ काहीच नाही. आदिवासी जवळ भांडं नाही. मग तोंडात गुळणी भरून घ्यायची.
तोंडामध्ये गुळणी भरून घ्यायची आणि भगवंताच्या अभिषेकासाठी तोंडातली गुळणी चालते का? देवाला गोष्ट नैवेद्य चालत नाही, तोंडातली गुळणी कुठे चालणार आहे? त्याच्या ते लक्षात नाही, भाव देव माझ्या देवाला अंघोळ घालायची एवढंच. आणि तो त्यानं गुळणी भरून घेतली तोंडामध्ये आणि गेला. जाताना त्याच्या लक्षात आलं अभिषेक झाल्यानंतर त्याला नैवेद्य लागेल. मग काय? मग आता तो भिल्लाचा मुलगा होता, शिकारीसाठी आलेला, त्याच्या डोक्यामध्ये अन्न येणार आहे का? नाही. खायचं म्हटल्यावर काय? मांस. मग त्यानं डुक्कर मारावं, ससं मारावं, पाखरू मारावं. देवाला मांसाचा नैवेद्य हातात घ्यायचा. काही कल्पना सुद्धा आपण करू शकतो का? अरे भक्ती करायची तर पहिली गळ्यात माळ घालावी लागते, इथून सुरुवात असते. अरे हा भक्त हातात मांसाचा तुकडा घेतला, मग देवाला अभिषेक झाल्यावर फुलं व्हायचे, मग त्यानं एका हाताने फुलं घेतले, एका हातात मांसाचा तुकडा, एका हातामध्ये धनुष्यबाण. आता फुलं ठेवायची कुठं? मग त्यानं आपल्या कुरुळे केसामध्ये फुलं कवली. केसामध्ये फुलं कवले का? देवाला फुलं व्हायचे ना. हो, फुलं वाहण्यासाठी देवाला डोक्यामध्ये फुलं खवली. दारामध्ये आला. आल्यानंतर त्यानं भगवंताच्या पिंडीवर जे काही गबळ होतं ना ते बाजूला आपल्या जोड्या सगट पायानं बाजूला केलं. काय भाव होता महाराज! ज्ञान नाही भक्ती कशी करावी, पण भाव असेल ना भक्तीने पुढे धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य. भाव पाहिजे हृदयामध्ये, भगवंताविषयीचा भाव. अरे तू कसाही असू दे, तुला काही येत नाही, काही नाही येऊ दे, भाव आहे का देवाविषयी? देवाविषयी भाव पाहिजे. गेला महाराज, जोड्या सकट पायानं भगवंताच्या अंगावरची काढली आणि तोंडातल्या पाण्यानं पिचकारी मारली भगवंताच्या अंगावर. ती भगवंताच्या अंगावर जेव्हा पिचकारी पडली, माझ्या भगवंतानं त्याची ती पिचकारी माझा महाअभिषेक झाल्याचं सुख भगवंताला लाभलं. कोणीतरी महान भक्त मला अभिषेक करतोय यानं हृदय भरून भगवान शंकर चालत. पिचकारी मारली, अभिषेक झाला. डोक्यावरची फुलं काढायची कशी? हातात मांसाचा तुकडा. त्यानं काय करावं? डोकं त्या पिंडीवर दगलं, असं असं हलवलं महाराज. त्या फुलं सगळं डोक्यावरचे केस त्या पिंडीवर पडत होते. अगदी अशुद्ध भक्ती, परंतु ती भक्ती देवाला इतकी गोड लागली. भगवंताला असं वाटलं कोणीतरी सुगंधी पुष्पहार माझ्यावर घालतंय. हो, भगवान हा आतमध्ये काय बघतो, तुम्ही काय देता ते नाही बघत, तुझ्या आत काय आहे ते महत्वाचं आहे. महाराज त्यांनी ती फुलं वाहिले, हातातला मांसाचा गोळा भगवंतासमोर ठेवला आणि हातामध्ये धनुष्य घेऊन भगवंताच्या दारात बसला. देवाबरोबर जेवला. रात्रभर देवाचं रक्षण. कोणी हिंस्र शोभत येतं की काय? हे काय महाराज? हा काय विषय? तो त्यांचा झाला नारायण. नारायण विषय झाला. नारायणाशिवाय काहीच आयुष्यात नाही माझ्या जीवनात, फक्त नारायण. रात्रंदिवस भजन. दुसऱ्या दिवशी भगवंतानं त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एका डोळ्यातून रक्त व्हायला लागलं. रक्त व्हायला लागल्यावर यानं पाहिलं, याचं हृदय इतकं विदारण त्याच्या हृदयाचं झालं की त्याला असं वाटलं अरे माझ्या भगवंतावर कोणीतरी हल्ला केला आणि देवाचा डोळा फोडला. देवाचा डोळा फोडला. आता काय करू मी या जंगलामध्ये? कुठं दवाखाना नाही, काय करावं आता? काय करावं? सुधरे ना. मग त्यानं काय करावं? त्याच्या बुद्धीला सुचलं. त्यानं ते केलं. आपला डोळा काढला, बाणानं आपलं बुबुळ काढलं आणि देवाला लावलं. देह जावं अथवा राहावं, पांडुरंगी दृढ भाव. देह गेला तरी चालेल, पण भाव माझा टिकला पाहिजे. हो, डोळा काढला, देवाला लावला. देवानं तिथं चमत्कार दाखवला. रक्त बंद झालं. दुसऱ्या दिवशी दुसरा डोळ्यातलं रक्त व्हायला लागलं. आता काय करावं? माझ्याकडे तर एकच डोळा आहे. आता देवाचा तर तोय डोळा गेला, दुसराही बी. बरं, आता हा जर डोळा देवाला दिला तर देवाची भक्ती मी कशी करू? त्याला आणू कसं? खायला कसं आणू? पण दुसऱ्या क्षणी त्याने विचार केला, देवाचं दुःख महत्वाचं दूर होणे. खाण्याचं माझं मरू द्या, काय झालं ते जाऊ द्या. मी जर राहिलो तर राहील, जाईल तर जाईल. दुसरा डोळा काढला, देवाला लावला. भगवंताची कृपा झाली महाराज. स्कंद पुराणात त्याचं वर्णन आहे. भगवान प्रगट झाले, त्याला उचलून आलिंगन दिलं आणि भगवंतानं गळ्याशी त्याला लावलं. त्याच्यात रोग घालवला, त्याचे डोळे ते व्यवस्थित केले आणि भगवान त्याला कैलासाला घेऊन गेले. हो, भगवान परमात्मा त्याला कैलासाला घेऊन गेले आणि त्याचा उद्धार झाला. मला सांगायचं एवढंच आहे, भगवान परमात्म्याविषयी आपलं हृदय इतकं द्रवलं पाहिजे, इतकं धावलं पाहिजे. संसारात राहून चित्त त्याच्या ठिकाणी स्थिर राहिलं पाहिजे. हो, आणखी शेवटचं चरण आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. भगवान परमात्म्याच्या समोर नारद महर्षी उभे होते. 2च मिनिटात सांगतो, वेळ संपलेली आहे. भगवंताच्या समोर नारद महर्षी असताना नारदांनी सांगितलं, अरे आम्ही तुझं भजन करतोय, रात्रंदिवस तुझं भजन करतो, तुझ्यासाठी आम्ही वेळेल. तू राधा राधा म्हणतो काय? तू राधेचं चिंतन करत बसलाय.
मग नारद महर्षीला भगवंतानं सांगितलं, याचं उत्तर तुला पाहिजे ना, एक काम कर म्हणे, उद्या सकाळी ये. सकाळी आले नारद महर्षी. भगवंतानं नारदाला सांगितलं, माझं पोट दुखतंय. बर, मग मला माझ्या भक्ताच्या पायाची थोडीशी माती दे, माझं पोट बरं होईल. नारद महर्षींनी, अरे बापरे, भक्ताच्या पायाची माती कोण देणार याला? पायाची माती कोण खायला देणार? माती जर खाल्ली तर नरकाला जावं लागेल, असं म्हटलं. भगवान परमात्म्याच्या त्या गोष्टीसाठी नारद सगळे काही कोणी माती देईना महाराज, भक्त देईना. स्वतः नारद कोण होते? भक्ती पण नाही दिली. मी जर माझ्या पायाची माती देवाला दिली तर मला नरकात जावं लागेल. मग काय उपयोग त्या भक्तीचा? गेले महाराज राधेच्या दरबारात गेले. राधेचं भजन चालू होतं, कृष्ण 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 कृष्ण. वेड लागलेली राधा नारद महर्षी आल्यावर धावत गेली आणि म्हणे, तुम्हाला देव भेटतो म्हणे. हो, सारखं भेटतो म्हणे. हो, काही माझ्या देवाचं बरं आहे का? तिचा विषय दुसरा काहीच नाही. कशासाठी आले काही घेणं नाही, माझा देव बरा आहे का? तिची तब्येत व्यवस्थित आहे का? ते जेवण त्याचं पानं पाणी व्यवस्थित चाललंय का? राधेनं बोलायची जशी माळ चालू केली महाराज, त्या शब्दांची थांबायला तयार नाही. नारदांनी सांगितलं, पाहिजे थांब. अगं थांब, तुझ्या देवाचं पोट दुखतोय. पोट दुखतो म्हणजे तिला चक्कर आली. माझा देव दुःखात आहे असं ऐकल्यावर तिला चक्कर आली आणि खाली पडली. तिच्या तोंडावर पाणी मारून नारद महर्षींनी उठवलं आणि म्हणलं, अगं त्याचं पोट बरं होईल, पण भक्ताच्या पायाची माती पाहिजे. तिला त्याच्या पायाखालची माती वंजळ भरून त्या नारद महर्षींच्या हातावर ठेवली. ही मातीने आणि एवढी माती घेऊन जाण, भगवंताला खायला द्या, पोट बरं होईल. अगं पण तुला ज्ञान आहे का? ते ज्ञान नका सांगू मला. माझ्या देवाला फक्त काय करा? दुःखातून मुक्त करा. तुमचं ज्ञान. अगं पण ऐकून तर काय बोला? अगं तुला नरकात जावं लागेल. तुझ्या पायाची माती देवाच्या मुखात गेली तर तू नरकात जाशील, नरकात. राधेची शब्द आहे महाराज, जन्म जन्मी नरक वाचवगेन. माझा भगवान जर दुःखापासून जर माझ्या पायाच्या मातीना जर त्याचं दुःख निवारण होत असेल ना, कितीतरी जन्म मी नरकातच राहील. मला नरकात दुःख वाटू नाही तर सुख वाटू दे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. माझा देव दुःख मुक्त झाला पाहिजे. याला म्हणतात वेड लागणं आणि याला म्हणतात विषय. तो त्यांचा झाला नारायण आणि यालाच म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. आणि नरकाची भीती दाखवली तरी सत्य कर्मापासून जो बाजूला होत नाही त्याला भक्त म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली भगवान